मंडळी नमस्कार। सोयाबीनमध्ये पहिला फवारा काय द्यावा? तसं जर पाहिलं तर सोयाबीनमध्ये खोडकीड आणि चक्रभुंगा ही पेरणीनंतर तिसरं पान आल्यानंतर म्हणजे साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान येते। त्यामुळं शक्य झालं तणनाशक तुम्ही फवारत असाल तर तणनाशकात रेज किंवा रावडी टाका, किंवा तुम्ही उगवणपूर्व तणनाशक आधी वापरलं असेल तर एकट्या रेज किंवा रावडीचा फवारा द्या 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान जर शक्य झालं तर, किंवा जर शक्य झालं नाही तर मग 25 दिवसादरम्यान सोयाबीनला पहिल्या फवाऱ्यामध्ये रेज 15 मिली किंवा रावडी 15 मिली, आळीचं प्रमाण जास्त असल्यास रावडी वापरा, आळी जास्त नसेल तर रेज वापरा। त्यानं खोड आळी, छोट्या आळ्या, चक्रीभुंगा, रस शोषण करणारी कीड हे सगळंच रेज आणि रावडीनं कंट्रोल होईल। आणि याच्यासोबतच 15 मिली रेज किंवा रावडी सोबत 40 मिली रिफ्रेश आणि 75 ग्रॅम 19-19 हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। यामुळं फांद्याची संख्या वाढेल, वाढ चांगली होईल आणि नत्रस्फुरत पालाश हे तिन्ही घटक त्याला मिळेल। तर रेज तुमचं लॅम्बडासायलोथ्रिन प्लस थायमेथॉक्झॉन किंवा रावडी CTPR प्लस लॅम्बडासायलोथ्रिन हे दोन्ही कीटकनाशकं सोयाबीनसाठी पहिल्या फवाऱ्यामध्ये अत्यंत फायद्याचे आहेत। धन्यवाद।